चाय पिऊ गेले आमचे चाय नाही पिनो हो चाय इतका का आणता चाय पी काय नाही कॉफी नाही पापी नाही काय नाही काय साखर हटके नाही काय रेवले ते काय समजणार नाही अजून येऊ नाही दुपार झाली या काय हे नाही हैतरच काय एवढे आमच्याकडे इले नाही काय या माडा बिडा तळा बोलव नाही मा आमच्या माडा तळाचे राहील नाही कारण त्यांचं बघला काय आता माडा गडा तळ पडतील माका बघून आहे तुझा काय खरं नाही ह्यांचा हा वाट बघतो किती मटण खाऊ बरं आता काय तर खाऊन दे पण येऊन दे एकदा टाग्यार येऊन दे म्हणजे आम्हाला काय टाकून दे अजून कसो लागोरा बनता काय आपलं भाऊ नारा गेलो म्हटलं तामिळातून पाणी लावता त्या गोवाच्या पाया पडायचा तुका काय बाबा शिकायला का नाही पाया पडता आता आई बाबा शिकायले मग पड ना पाया दमन नाही हो कमरे नका ओळख झालो दुखता लगीन झाल्यापासून डोपला दुखता तुझी कमाल दुखता सगळे तो निकाल केला तुझ्या आई बाबांना माझ्या आई बाबा तुझ्या आई बाबांना माझा निकाल केलो कसो माझ्यावरना तुझा लगीन जाऊ भया मला माझ्या घराकडे येऊन माझ्या उमऱ्याची माती नेल्या बघ दबरोकडे पडलो बघ सारख्या बघ तो मायाच्या कुत्र्यानं काढलो काय झालं हा मुकडे मारता लागोरा भांग बिंग भरून येता राहुल काय झालं काय झालं बारसो होतो बारशा केलं काय झालं खाऊ नको पोटासाठी खाऊ
तुम्ही आता घडी घडी काय झालं आणि ह्याचे डबरे बिबरे माझ्या बापाचे काय केलं तुमचा काय काय केलं माझ्या माझ्या लगीन राव वया मनात माझ्या घराकडे येतो तुका कोण नेतो असतो कोण नेतो असतो कोण नेतो या हळकुराच्या घाटी ह्या हळकुराच्या घाटी बोलो वैनिक बोलो वहिनी म्हटलं भैया वैनिक बोलो की आता वैनिक हात बांधून काय सांगते म्हणजे तुम्ही रोज धुमशाला करता घेऊन हा काय घरात कोणा झोप देणार नाही आणि शेजारी बांधले आराडतो तुमच्या नावान काय तुमच्याकडे इल्ले मात्र भाऊ तुमचं समजता आमच्याकडे कसं जाणार माहिती या लोकांकडे एकदाच नागपंचमी आमच्याकडे रोज नागपंचमी काय तिथे बोला सर्वदा योग दारूचा कुंडलिक वर्दे हार विठ्ठल सर्वदा योग दारूचा घडावा दारू कारणे माझा सज्जन देव गटारी पडावा अमशी कटारी असं इतकं कटारी पडा नको अमशी पडा कटारी पडतली कटारी नाही आता कशाची आई घेऊन ये दोंडाची नाही एकदाची नाही ह्या भाऊजीने निकाल केला काय केलं भाऊजी मी घराकडे असतो ह्या भाऊजींचा माझ्या घरात काम काय झालं माहिती या काय झाला ठेकायचं सांग वहिनीच्या घरात दुकट दिसणार नाही वहिनी रांधलेला काही दिसणार नाही काय आमच्या घरात पेट दिसतो भाऊ येतात भाऊजी का कसा नव्हता आपल्या बाईले नाही शिजायला तरी चला शेजारण्याची बाईल उपाची राहतात हो बरोबर काय काय ना हे बघ अण्णा लोडबे आमचे हा फराळ बिर्याणी जोकर काय तू जोकर कोणाला का जे जैनारे खोळावतं जोकर काय आणला येताना हा घरात दिला काय घरात नाही याचा बियाचे बाबी आले त्याच्या मग माका कोण आठवलं काय तुमचं किती आडू बाया तुम्ही जातात ते खाऊन येतात मग त्याला किती हडतला किती सगळ्या कुसवून घाला येतात कुसम हो मी नाही मग कुसा काय तुम्ही गेले कुसाला मग जवान तुमचं हाय आता मागा समजलं का नको कोण झाला मी तुका नको तुमचा कोण झाला नको तर नको कोण झाला कोणता सांगा ना तुमचा अन्न घालणार नाही पाणी घरात नाही तर घालतो का हळू बघू येतं ना आणायचं ना आपलं जितो मी असं जितो तू कपडा घालायचं काय नाही होय तर मग भावाची काळजी घे तो बेवडो लो पांगडो कसो आहे ते पाय चपायचे हा आणि काय ते बघूया आणि काय करता हळू माती घे हळू जागेला ना हो चला बाबा इलो कोणतं तुझं का मारो माझा बाबा कधी घेऊन ते भांगमिंग म्हणून जातो जाते का म्हणजे हो म्हटलं बरं मुकडे मारतो हो आणि तुम्ही हे बरेच सोय करतो रेंची काय ही सगळी सोय 300 हा ती समजली हो अनिल चांगले आहे काय बाबा येईल बाबांकडे जाऊतो चला हा ती घेता ती बंद करूची आहे दारू तू जेव्हा आमचा झोप नाही तुमचं घर उठलं आणि बाजूक खाऊचे पुढे देऊ घरात मी काय म्हणतोय काय तू जेव्हा जेव्हा नारियाला बोलतो तू एक लक्षात ठेव एक लक्षात ठेव दुसऱ्याच्या पोटाआड कधी जायचं मी दारू खातोय पुन्हा तो दारू इकडे येतो संसार चालला आणि आमच्या स्वतःच का आमच्याचा वाटोळा झाला तरी वाटोळा आपलं निकाल झाला तरी चला दुसऱ्याचा बरा राहू लक्षात ठेव काय झाला कसं होतं कसा त्याला जेव्हा जेव्हा कमाल रोखता
का काय जागेला आणि ह्या जागेला हो विलो कसलं काय गे डोक्यात दुखतं. काय झालं आपलं रे कपाळ काय सांगायसाठी तुमचा सांग येतो ती दारू बंद मी घेऊन जातो बोला नको तू घेऊन नका मग घेऊन जा. नाही ना घेऊन ना कशाच घेऊन जातो तू एक काम कर काय अगो माझ्यासारखं सज्जन भाऊ तुका मिळालं माझ्यासारखं सज्जन बसून काय केलं नाही का तप झाला ह्या गावासाठी काही तर घडबड काय काळ भाऊ तुम्ही मारतात ते शिल्लक ठेवणार नाही का करुणाबाई करून टाकले लक्षात ठेव काय करतो माझी शक्ती बाकीचे काय तुलत नाही शक्य नसतो लागोरे म्हणून राहू नको मी लागा देऊ तुमच्यावर लगीन करून दिलो. आता मी दुसराच बघतोय जरा काय? तुझी गरज नाही दुसरी घेऊन येते बाहेर तुम्ही दुसरी आणताना आता मी असं माझी ते तुम्ही फक्त दारूवादी सोडा ती अनुची फक्त शिल्लक राहते. तुम्ही दारूवादी पहिली सोडा समजला बा त्याच्यामध्ये दुसरी कोणती हारा एक लक्षात ठेव काय आव वसंत नाही समजला माझ्यासारखं सज्जन भाऊ तुला तू दारियाचं जेव्हा तेव्हा बोलतो मग मी शिवभक्त हा खुतो शिकवतो त्यांनी शिया मारल्या माझ्या अगो मेले काहीतरी बोल वाचा बिचा नाही तुझे त्याचं काय झालं अगो बोलणं नाही शिव म्हणजे शंकर ओके भाई शंकर पाया पड हा भाई शंकराच्या पिंडीवर बेल घालतो वाकून वाकण किती आहे सरळ घालून गेलो ना लागो रे ह्याच तुझ्या आई बाबा तुका हा, शिकायला शिकवतो की तू. लगीन नाला एका पिठी सुद्धा ओळख हा, ठीक आहे, खाऊ, पिठी खा. मी स्वतः शिकायला त्या पिठी घालून बाहेर आला होता घरी. बोलायचं नाही तर काय म्हणतो मी शंकराच्या पिंडीत हा शंकराच्या पिंडीवर बेल घालतो वाकून हा. देवाच्या देवळात त्यांचं वाकण करतात हो हा हा. शंकराच्या पिंडीवर बेल घालतो वाकून धरीचं जर काय तर बोलात त्याची गुटली टाकतो मग हे डोळे त्याच्याकडे टाकू. या वहिनी माई नानीने लॉटोळा केला आम्हाला काय केलं वाटोळा? काय वाटोळा? काय करू तर तुला कळलं नाही. आता मागाची माका सर्व गौरव नाही काय काय असले थोडेसे हे घेऊन फिरताय का गरज असत ते. काही काय नाही तुम्ही चला चला तुम्ही त्या पोराला घेऊन